नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत दैवासुर संपद विभाग योग. हा अध्याय आपल्याला स्वतःकडे प्रामाणिक नजरेनं पाहायला लावतो. आपण आधी अनेक विषय समजून घेतले: कर्म, भक्ती, गुण, आत्म्याचं स्वरूप. पण आजचा प्रश्न अधिक थेट आहे. मी खरंच कोणत्या स्वभावाने चालतोय? माझं मन मला वर नेतंय की खाली ओढतंय? श्रीकृष्ण सांगतात, मनुष्याच्या आयुष्यात दोन प्रवाह असतात, दैवी आणि आसुरी. दैवी स्वभाव म्हणजे शांतता, सत्य, करुणा, दयाळूपणा, क्षमा आणि स्थिरता. हे गुण मनाला हलकं ठेवतात आणि विचार स्पष्ट करतात. हेच गुण मनुष्याला उन्नतीकडे नेतात. आसुरी स्वभाव म्हणजे राग, अहंकार, दांभिकपणा, लोभ, क्रूरता आणि अस्थिरता. हे गुण मनाला धूसर करतात, विचार गुंतवतात आणि आयुष्य दिशाहीन होतं. जसं उजेड आणि सावली एकत्र असतात, तसंच आपल्यातही दोन्ही गुण असतात. पण आपण कोणता पोसतो हे आपल्या निवडीवर ठरतं. श्रीकृष्ण दैवी गुणांची एक सुंदर शृंखला देतात: अभय, मनशुद्धी, ज्ञान, दान, संयम, अहिंसा, सत्य, शांती, करुणा, मृदुता. हे सर्व दैवी गुण. हे गुण म्हणजे फक्त चांगलं वागणं नाही. हे गुण म्हणजे मनावरचं शिस्तबद्ध नियंत्रण, जिथे स्वभाव स्थिर, स्पष्ट आणि नम्र राहतो. आता आसुरी स्वभाव: दंभ, अभिमान, क्रोध, क्रूरता, अज्ञान. हे गुण मनाची ऊर्जा खाली खेचतात. आसुरी गुणांचा अर्थ राक्षसपणा नाही. याचा अर्थ आहे मनाचा असंतुलित प्रवाह. जिथे राग निर्णय घेतो, अहंकार बोलतो आणि लोभ चालवतो. जसं धूर डोळ्यांना त्रास देतो, तसं हे गुण मनाचं दृश्य धूसर करतात. आपण कशावर रागावलोय, का रागावलोय हेही समजत नाही. मग श्रीकृष्ण एक कठोर पण आवश्यक चेतावणी देतात: काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची दारे आहेत. ही 3 मनुष्याला आतून ग्रासतात. इच्छा अनंत असतात. इच्छा न मिळाल्यावर राग येतो. रागानंतर लोभ वाढतो आणि लोभानंतर माणूस स्वतःलाच हरवतो. जसं पाणी वाहतं तेव्हा स्वच्छ राहतं, पण ते दलदलीत अडकलं तर दुर्गंधी येते. तसंच मन जेव्हा आसुरी गुणांत अडकलं तेव्हा विचार कुचतात. मग मार्ग काय? जो शास्त्रानुसार विवेक आणि शांततेने जगतो, तो दैवी गुणांच्या मार्गावर चालतो. याचा अर्थ साधा आहे: मनाला सजग ठेवा, चूक मान्य करा, राग नियंत्रणात ठेवा, फायदा तोटा बाजूला ठेवून योग्य गोष्ट करा, स्वभावावर नितांत निरीक्षण ठेवा. जसा आरसा स्वच्छ केला तर चेहरा स्पष्ट दिसतो, तसंच मन स्वच्छ ठेवलं तर मार्ग स्पष्ट दिसतो. दैवी आणि आसुरी गुण कुठेही बाहेर नाहीत. ते आपल्या रोजच्या निवडीत आहेत, शब्दात, विचारात, प्रतिक्रियेत. आज आपण काय शिकलो? स्वभाव घडवणं हेच खरं आध्यात्मिक साधन. दैवी गुण म्हणजे उन्नतीची दिशा. आसुरी गुण म्हणजे मनाच्या गोंधळाची खाई. पुढचा अध्याय: श्रद्धेचे प्रकार. आपली श्रद्धा कोणत्या गुणांनी चालते हे उघड करणारा. लवकरच भेटूया.